बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळा बंद आणि शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत आजच्या ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी सुषमा जानवे, रामकृष्ण परमहंस मार्ग मनपा शाळा बांद्रा एच पूर्व विभागात कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित यामधील त्रिकोणांची एकरूपता या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आजचा सुविचार, स्वप्न जी नसतात, जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात, जी तुम्हाला झोपू देत नाही. स्वप्न जी नसतात, जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात, जी तुम्हाला झोपू देत नाहीत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मुलांनो, ती स्वप्न जी आपण लहानपणापासून उराशी बाळगलेली असतात. हो, मला मोठेपणी काय व्हायचंय? डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट का समाजसेवक? माझे ड्रीम ते आपल्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही. सतत प्रयत्नशील बनविते. अशा या तुमच्या स्वप्नांना माझ्या शुभेच्छा. त्रिकोणांची एकरूपता हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण थोडी मागील भागाची उजळणी करूया. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि काही प्रश्न दिलेले आहेत, ते मी वाचते. खालील आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण EDF. पहिला प्रश्न आहे, बाजू D समोरील कोण कोणता आहे? बाजू D समोरील कोण कोणता आहे? सांगा पाहू. DF. बरोबर. बाजू D समोरील कोण कोणता आहे? कोण? F. व्हेरी गुड. कोण E हा कोणत्या बाजू समोरील कोण आहे? कोण E हा कोणत्या बाजू समोरील कोण आहे? DF. व्हेरी गुड. बाजू DF. मैंने बोला. बाजू DF. व्हेरी नाईस. तिसरा प्रश्न, बाजू DE आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता? समाविष्ट केलेला म्हणजे त्यांच्यामध्ये असणारा कोण. बाजू DE आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता? बघा, बाजू DE आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता? हात वर आहेत, सांगा. कोणता कोण आहे? बाजू DE आणि बाजू DF समोरील समाविष्ट केलेला म्हणजे यांच्या मधला कोण, दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे? कोण D. बरोबर. आता पुढचा प्रश्न वाचते, कोण E. बघा, कोण E आणि कोण F. कोण F यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? कोण E आणि कोण F यांनी समाविष्ट केलेली म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी बाजू कोणती? हात वर आहेत, सांगा पाहू. बरोबर, बाजू EF. EF. आता शेवटचा प्रश्न, बाजू DE च्या लगत कोणते कोण आहेत? बाजू DE च्या लगत, ही जी बाजू DE आहे त्याच्या लगत कोणते कोण आहेत? लगत म्हणजे जवळचे. हात वर आहेत, सांगा पाहू. कोण? बरोबर आहे, कोण D आणि कोण E.
कोन डी व कोन ई. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण म्हटला की या ठिकाणी 3 कोन, 3 बाजू, समाविष्ट केलेले कोन, समाविष्ट केलेल्या बाजू यांची आपली काय झालेली आहे आता उजळणी झाली. आता पुढचा प्रश्न वाचते. खालीलपैकी कोणत्या आकृत्या एकमेकांशी तंत जुळतात ते लिहा. खालीलपैकी कोणत्या आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात ते लिहा. आता तंतोतंत जुळतात म्हणजे या ठिकाणी दिलेल्या आकृत्या आहेत त्या एकमेकांशी एकदम एकरूप होतात. बघूया या ठिकाणी कोणत्या आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात. ही आकृती आणि ही जी आकृती दिलेली आहे, ही जर आपण आकृती जुळवण्याचा प्रयत्न केला तंतोतंत, तर ती या पद्धतीने जुळली. म्हणजे याचे तीनही कोन आणि तीनही बाजू काय झालेल्या आहेत, एकदम तंतोतंत जुळल्या आहेत आणि म्हणून आकृती 1 आणि 6 या काय झाल्या आहेत, तंतोतंत जुळल्या आहेत. आकृती 1 आणि 6. आता यापैकी कोणती आकृती तंतोतंत जुळते? बघा 3 आणि 4 जर मी या ठेवल्या तर त्या पूर्णपणे एकमेकांशी तंतोतंत जुळलेल्या आहेत. बघा 4ही कोन आणि त्याच्या 4ही बाजू 3 आणि 4. आता उरलेल्या आकृत्यांमध्ये 2 आणि 5 या सुद्धा आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळल्या. 2 आणि 5. आता बघा 2 आणि 4 या आकृत्या तंतोतंत जुळतात का एकमेकांशी? नाही. कारण याच्या बाजू आहेत त्या लहान मोठ्या आहेत. त्यामुळे त्या तंतोतंत जुळत नाही. मग ज्या आकृत्या एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना काय म्हणतात? एकरूप आकृत्या. त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात. ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आकृतीतील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा. एकरूप रेषाखंड. एकरूप रेषाखंड कशाला म्हणतात? की ज्या रेषाखंडांची लांबी समान आहे. म्हणजेच आपल्याला काय शोधायला लागेल? तर समान लांबीचे रेषाखंड शोधावे लागतील. आता या ठिकाणी समान लांबीचे रेषाखंड दिलेल्या आकृतींमध्ये पहा कोणत्या आहेत? रेख AB लांबी दिली आहे 11 सेंटीमीटर आणि रेख CD यांची लांबी दिली आहे 11 सेंटीमीटर. याचा अर्थ हे दोन रेषाखंडांची लांबी समान असल्यामुळे ते एकरूप रेषाखंड आहे. मग हे रेषाखंड आपण कसे लिहितो? एकरूप रेषाखंड तर रेख AB एकरूप रेख CD. हे एकरूपतेचं चिन्ह आहे. या चिन्हामुळे आपल्या लक्षात येतं की रेषाखंड AB आणि रेषाखंड CD यांची लांबी समान आहे. आता या उरलेल्या 4 आकृत्या आहेत. हे एकरूप आहेत किंवा यांची लांबी समान आहे की नाही हे कसे कळणार? तर या ठिकाणी आपण पट्टीचा वापर किंवा कर्कटकचा वापर करून मोजूया. आता या ठिकाणी PQ ची लांबी जी दिलेली आहे ती कोणाशी जुळते बघा? RS शी जुळते. याचा अर्थ रेख PQ एकरूप रेख RS. रेख PQ एकरूप
रेख RS. आता या ठिकाणी LM ची लांबी मोजूया आणि रेख NO ची लांबी समान आहे. याचाच अर्थ रेख LM एकरूप रेख NO. रेख LM एकरूप रेख NO. बघा, ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड नेहमी एकरूप असतात. ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. आता पुढे काही कोन दिले आहेत, त्यांचे निरीक्षण करून समान कोनांच्या जोड्या शोधा. काही कोन दिलेले आहेत या ठिकाणी, त्यांचं निरीक्षण करायचं आणि समान कोनांच्या जोड्या शोधायच्या. ज्या कोनांची मापे समान आहेत त्यांच्या आपल्याला जोड्या शोधायच्या आहेत. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की कोन PQO व कोन RQO यांची मापे समान आहेत, 45 अंश. त्याचप्रमाणे कोन ABC याचे माप दिले नाही, परंतु या चिन्हावरून आपल्या लक्षात आलं की हा कोन काटकोन आहे आणि याचं माप किती आहे, 90 अंश. कोन XYZ 80 अंश आहे. त्याचप्रमाणे कोन MNON 70 अंश आहे. कोन LMN 80 अंश आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समान कोनांच्या जोड्या मिळालेल्या आहेत. बघा, कोन LMN आणि कोन ZYX यांची मापे समान आहेत. मुलांना लक्षात ठेवा, जेव्हा दिलेले कोन एकरूप कोन आपल्याला समान कोन शोधायचे असतात, तेव्हा त्यांच्या मापांवरून आपण ते समान आहेत हे शोधतो. त्यांची लांबी समान आहे म्हणून ते कोन समान नसतात. आता या ठिकाणी हे दोन कोन दिलेले आहेत, कोन PQR. या दोन्ही कोनांची जी बाजूंची लांबी आहे ती सारखी आहे, परंतु त्यांची मापे वेगळी आहेत. कोन LMN माप 80 अंश आहे आणि कोन PQR याचे माप आहे 45 अधिक 45 बरोबर 90 अंश. म्हणून लक्षात ठेवा, कोनांच्या बाजूच्या लांबीवर कोनांची एकरूपता अवलंबून नसते, तर ती कोनांच्या मापांवर अवलंबून असते. आता या ठिकाणी माप कोन LMN बरोबर माप कोन XYZ बरोबर किती आहे, 80 अंश आहे. जेव्हा दिलेले कोनांची मापे समान असतात तेव्हा त्या कोनांना एकरूप कोन म्हणतात आणि म्हणून हे दोन्ही कोन एकरूप आहेत आणि हे दोन्ही कोन आपण एकरूपतेचे चिन्ह वापरून असे लिहितो, कोन LMN एकरूप कोन XYZ. तसेच कोन PQO एकरूप कोन OQR. या पद्धतीने आपण समान कोनांच्या जोड्या लावू शकतो. मग ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन नेहमी एकरूप असतात. कारण असे कोन तंतोतंत जुळतात. ज्या कोनांची मापे समान असतात ते जर कोन आपण एकमेकांवर ठेवले तर ते तंतोतंत जुळतात, म्हणून त्यांना एकरूप कोन म्हणतात आणि ते कोन एकरूप असतात. आज आपण जसे आकृत्या वेगवेगळ्या तंतोतंत कशा जुळतात हे बघितलं, त्याचप्रमाणे आपण
त्रिकोणही कसे एकमेकांशी एकरूप होतात किंवा ते तंतोतंत कसे जुळतात हे पाहणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला 2 आकृत्या दिलेल्या आहेत, 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण PQR व त्रिकोण ABC. बघा त्रिकोण PQR व त्रिकोण ABC हे 2 त्रिकोण दिले आहेत. आता हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात का बघूया. आता या ठिकाणी हा जो बी बिंदू मी P वर ठेवलाय, परंतु या बाजू एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीये. आता आपण या पद्धतीने बघूया, इकडे असे जुळतायत का? नाही जुळत आहेत. आता बघू, जुळताय? नाही जुळत. जर मी बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल, की हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. मी जर अशा अशा पद्धतीने लावलं, 2 त्रिकोण जुळवण्याचा प्रयत्न केला, तर ते तंतोतंत जुळत नाही. परंतु ए शिरोबिंदू जर P शिरोबिंदूवर ठेवला, B शिरोबिंदू Q शिरोबिंदूवर ठेवला व R शिरोबिंदू C शिरोबिंदूवर ठेवला, तर हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणजे जेव्हा 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात, तेव्हा त्या शिरोबिंदू जे असतात, ते एका विशिष्ट पद्धतीवरने अ, अ, एकरूप एका रेट ठेवल्यानंतरच ते त्रिकोण काय होतात, तंतोतंत जुळतात. त्यालाच एकास एक संगती असे म्हणतात. जेव्हा दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात, तेव्हा ते 2 त्रिकोण एकरूप असतात. आता या ठिकाणी बिंदू A हा बिंदू P शी जुळलेला आहे. बिंदू B वर Q बिंदूशी जुळलेला आहे. तर बिंदू R C शी जुळलेला आहे. म्हणजेच विशिष्ट पद्धतीने हे त्रिकोण तंतोतंत जुळलेले आहे. म्हणून या त्रिकोणांची आपण एकास एक संगती या पद्धतीने लिहितात. A ची संगती कशाशी आहे? बिंदू P शी आहे. बिंदू P शी आहे. बिंदू A ची संगती बिंदू P शी आहे. नंतर C ची संगती बिंदू R शी आहे. C ची संगती बिंदू R शी आहे. आणि B ची संगती बिंदू Q शी आहे. B ची संगती Q शी आहे. परंतु यांचे थोडक्यात लेखन कसे करतात? A ची संगती बिंदू P शी आहे. या पद्धतीने त्याचं लेखन करतात. A ची संगती बिंदू P शी आहे. C ची संगती R शी आहे. C ची संगती R शी आहे आणि B ची संगती Q शी आहे. B ची संगती Q शी आहे. आता जेव्हा या एकास एक संगतीने हे 2 त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात, तेव्हा त्यांचे कोनही एकरूप असतात. बघा, कोन A चं जेवढं माप आहे, तेवढंच माप कोन P चे आहे. कोन Q चे जे माप आहे, तेच कोन B चे माप आहे आणि कोन C चे जे माप आहे, तेच कोन R चे माप आहे. म्हणजेच या ठिकाणी कोन A एकरूप कोन P, कोन Q एकरूप कोन B व कोन C एकरूप कोन R. म्हणजे जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात, ते तंतोतंत जुळतात, तेव्हा त्यांचे तीनही कोन एकरूप असतात. म्हणून बघा, कोन A एकरूप कोन P
तसेच कोन आर, एकरूप कोन सी, आणि कोन बी एकरूप कोन क्यू. आता ज्यावेळेस दोन कोन एकमेकांशी तंतोतंत जुळतात म्हणजेच ते एकरूप असतात, तेव्हा त्यांच्या तीनही भुजा एकरूप असतात. बघा, बाजू AB एकरूप बाजू QP. QP एवढी त्याची बाजू आहे बघा. म्हणून बाजू AB एकरूप बाजू QP. बाजू AB एकरूप बाजू QP. बघ, त्याचप्रमाणे बाजू AC बाजू एकरूप PR. बाजू AC एकरूप बाजू PR. बाजू BC जेवढ्या मापाची आहे तेवढ्याच मापाची बाजू QR आहे. म्हणजे बाजू BC एकरूप बाजू QR. मुलांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांचे तीनही कोन आणि तीनही बाजू नेहमी एकरूप असतात. म्हणजे हे त्रिकोणाचे 6 घटक एकरूप असतात. लक्षात ठेवा, जेव्हा दोन त्रिकोण एकरूप आहेत असे लिहिताना नेहमी शिरोबिंदूंचा क्रम एकरूपतेची एकास एक संगती दर्शवितो. आता या खालच्या उदाहरणात बघा, खालील आकृतीत त्रिकोणांचे सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. आताच सांगितलं तुम्हाला मी की जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्यांच्या 3 बाजू आणि 3 कोन नेहमी एकरूप असतात. आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांच्या सारख्या खुणांनी घटक दाखवलेले आहेत. त्यावरून आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे समजतं. आता बघा, त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या कोणत्या एकास एक संगतीत त्रिकोण एकरूप होतात ते लिहा. आता या ठिकाणी त्रिकोणाचे 3 बाजू आणि 3 कोन एकरूप आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. मग कोणत्या एकास एक संगतीनुसार ते एकरूप होतात? आता लक्षात आलं असेल की या ठिकाणी बघा, कोन S आणि कोन X हे दोन्ही कोन एकरूप आहेत. बघा, चिन्ह दाखवलेले त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं. म्हणजे S हा शिरोबिंदूवर जर X हा शिरोबिंदू या त्रिकोणाचा ठेवला तर हा कोन एकरूप होईल. त्याचप्रमाणे कोन U आणि कोन Y एकरूप आहेत. म्हणजे U बिंदूवर, त्रिकोणाच्या U बिंदूवर जर या त्रिकोणाचा Y बिंदू ठेवला तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात. तंतोतंत जुळतील. आणि त्याचप्रमाणे जर त्रिकोणाच्या T बिंदूवर जर या त्रिकोणाचा Z बिंदू आला तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात. म्हणजेच आता आपल्याला या 6 घटकांवरून या त्रिकोणाची एकास एक संगती लिहायची आहे. मग कोणत्या एकास एक संगतीमध्ये ते एकरूप आहे? तर बघा, या ठिकाणी STU त्रिकोण STU एकरूप. आता S वर कोणता शिरोबिंदू येणार आहे? X. म्हणून लिहिताना अनुक्रमे तसंच लिहायचं. S वर कोणता शिरोबिंदू येणार? X. T वर Z बिंदू आणि U वर Y बिंदू.
एक्स झेड वाय. हे जे त्रिकोण आहेत 3 पद्धतीने आपण एकरूप दाखवू शकतो. दुसरी पद्धत घेऊया आपण TUS. जर त्रिकोणाचं लेखन असं केलं TUS तर हा त्रिकोण कसा तयार होईल बघा. टी वर कोणता शिरोबिंदू येणार या ठिकाणी? झेड. यू वर कोणता येईल? वाय. आणि एस या शिरोबिंदूवर कोणता बिंदू येईल या त्रिकोणाचा? एक्स. आता तिसऱ्या पद्धतीने लिहू शकतो आपण UST. असा त्रिकोण लिहिला UST. तर त्रिकोणाच्या यू बिंदूवर कोणता, या त्रिकोणाचा कोणता शिरोबिंदू असणार आहे? वाय. एस या शिरोबिंदूवर एक्स असेल आणि टी या शिरोबिंदूवर या त्रिकोणाचा झेड शिरोबिंदू असेल. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या या एकास एक संगतीमुळे हे 2 त्रिकोण आपण 3 पद्धतीने लिहू शकतो. पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU हे लेखन चूक आहे का बरोबर ते लिहा. आता आपल्याला या ठिकाणी 2 त्रिकोण दिलेले आहेत. 2 त्रिकोणांचे 6 घटक एकरूप दाखवलेले आहेत आणि त्या 6 घटकांमुळे कोणत्या एकास एक संगतीमुळे हे 2 त्रिकोण एकरूप होतात हे आपण शोधलं. आता त्याचप्रमाणे आपण याचं लेखन पण केलेलं आहे. परंतु हे लेखन बरोबर आहे का चूक आहे हे ओळखायचंय. मग प्रथम बघूया त्रिकोण XYZ. जर त्रिकोणाचं लेखन असं केलं असेल XYZ तर X या शिरोबिंदूवर कोणता बिंदू येणार आहे? S. बरोबर आहे. नंतर Y या शिरोबिंदूवर कोणता असेल? U. या ठिकाणी Y शिरोबिंदूवर इथे T दाखवलेला आहे, म्हणजेच हे लेखन चुकीचे आहे. पुढचा प्रश्न. खालील दिलेल्या आकृतीत त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. त्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या कोणत्या एकास एक संगतीत त्रिकोण एकरूप होतील हे लिहा व त्रिकोणांची एकरूपता चिन्हाने दर्शवा. या ठिकाणी 2 त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. त्रिकोण ADB व त्रिकोण AD आणि C. आता या दोन्ही त्रिकोणांमध्ये प्रत्येक त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्याप्रमाणे त्रिकोण ABD च्या या 3 बाजू झाल्या आणि त्रिकोण ACD च्या या 3 बाजू झाल्या. आपल्या असं लक्षात आलं या दोन्ही त्रिकोणांची बाजू AD ही सामायिक आहे आणि बाजू AD जी सामायिक आहे ती नेहमी S अशा या चिन्हाने लिहितात. लक्षात ठेवा 2 त्रिकोणांची जर एक बाजू सामायिक असेल तर ती S या चिन्हाने दाखविली जाते. आता आपल्याला या उदाहरणामध्ये त्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची एकास एक संगती लिहायची आहे. एकास एक संगती. मगाशी आपण 2 त्रिकोण एकमेकांवर ठेवून त्यांची एकास एक संगती लिहू शकलो, कारण की कोणते शिरोबिंदू एकमेकांवर ठेवल्यानंतर ते 2 त्रिकोण एकरूप होतात हे आपल्या लक्षात आलं. परंतु आता आपल्याला आकृतीवरून त्यांची एकास एक संगती लिहायची आहे. आता या ठिकाणी आकृतीमध्ये 2 त्रिकोण एकरूप आहेत दाखवलेले आहेत, कारण 3 कोण दिसतात एकरूप. बघा हा कोण याच्याशी एकरूप आहे, हा दुसरा कोण एकरूप आहे आणि हा तिसरा कोण सुद्धा एकरूप आहे. त्याचप्रमाणे बाजू AB ही बाजू AC शी एकरूप आहे, बाजू BD ही बाजू CD शी एकरूप आहे आणि AD एकरूप AD. सामायिक रेषाखंड हा नेहमी प्रत्येक रेषाखंड सामायिक असतो, तो स्वतःशी नेहमी एकरूपच असतो. म्हणजेच या ठिकाणी आता आपल्याला एकास एक संगती दाखवताना आपल्याला A बिंदूवर त्रिकोण ABD चा
ए शिरोबिंदूवर त्रिकोण एडीसीचा ए हा शिरोबिंदू येईल. म्हणून आपण एकास एक संगती कशी लिहिणार? ए एकास एक संगत ए. बिंदू ए शी एकास एक संगती बिंदू ए शी आहे. तसेच बिंदू बी शी एकास एक संगती बिंदू सी असणार. बिंदू बी शी एकास एक संगती बिंदू सी शी आहे. आणि या ठिकाणी बिंदू डी शी एकास एक संगती बिंदू डी शी असणार आहे. एकास एक संगती बिंदू डी शी असेल. अशा प्रकारे हे जे दोन त्रिकोण आहेत हे एकरूप कसं लिहिणार? त्रिकोण एडीबी किंवा त्रिकोण एबीडी. जर आपण असं लिहिलं त्रिकोण एबीडी एडीबी असे लिहूया. एडीबी एकरूप त्रिकोण ए डी सी. बघा परत या ठिकाणी ए बिंदूशी एकास एक संगती आहे. डी बिंदूशी या ठिकाणी डी बिंदूची एकास एक संगती दाखवली आहे बरोबर. आणि बी बिंदूशी या त्रिकोणाच्या सी बिंदूशी एकास एक संगती आहे. तर या ठिकाणी हे दोन त्रिकोण आपण एकरूप आहेत ते एकास एक संगतीने दाखवले. आता पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवले आहेत. यापैकी त्रिकोणांच्या एकरूपतेचे कोणते लेखन बरोबर आहे ते ओळखा व अशी खूण करा. आता या ठिकाणी त्रिकोणाचे तीन बाजू एकरूप आहेत. बघा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर या दोन त्रिकोणांमध्ये बाजू एसी एकरूप बाजू आर क्यू आहे. आणि या चिन्हामुळे आपल्या लक्षात येत आहे. तसेच बाजू ए बी एकरूप बाजू क्यूपी आहे. तसेच बाजू सी बी एकरूप बाजू आरपी आहे. जे तीन बाजू एकरूप आहेत. आता कोण सी एकरूप कोण एक्स आर आहे. कोण बी एकरूप कोण बी आहे. आणि तिसरा कोण दाखवला नाहीये. परंतु जेव्हा त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतात तेव्हा तिसरा कोणही एकरूप असतो. कारण त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते. म्हणून कोण एक्स हा सुद्धा कशाशी असणार आहे? कोण क्यू शी एकरूप असणार आहे. आता हे दोन त्रिकोण जेव्हा त्यांच्या तीन बाजू आणि तीन कोण एकरूप आहेत म्हणजेच याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण सुद्धा एकरूप आहेत. आता या ठिकाणी आपण त्यांच्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीने त्यांचं लेखन कसं करायचं हे बघितलेलं आहे. तर या ठिकाणी एकरूपतेचं हे लेखन बरोबर आहे का चूक आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता बघा बिंदू ए वर बिंदू ए आणि बिंदू क्यू बरोबर. नंतर या त्रिकोणाचा बी बिंदू आणि या त्रिकोणाचा पी बिंदू एकमेकांवर ठेवलं ते दोन्ही कोण एकरूप आहेत. म्हणजे हे सुद्धा बरोबर. आता सी या ठिकाणी बघा या त्रिकोणाचा हा सी कोण आणि या त्रिकोणाचा जर आर कोण मी एकमेकांवर ठेवला तर या ठिकाणी ते दोन्ही कोण एकमेकांशी जुळतील. म्हणजे या ठिकाणी हे पण बरोबर आहे. म्हणून हे जे लेखन आहे त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण क्यू पी आर हे बरोबर आहे. आता त्रिकोण बीएसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर यांची एकास एक संगती आपण बघूया. बी ची एकास एक संगती आता या मापांवरून किंवा या खुणांवरून आपल्या लक्षात येईल. बी ची एकास एक संगती पी शी आहे का बघा. बी ची एकास एक संगती पी बरोबर आहे. ए ची एकास एक संगती क्यू शी. ए ची एकास एक संगती क्यू शी
आणि सी ची एकास एक संगती आर शी आहे आणि म्हणून हे लेखन बरोबर आहे. त्याच प्रकारे त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पीक्यूआर हे लेखन बरोबर आहे का? तर या ठिकाणी ए ची एकास एक संगती पी शी दाखवलेली आहे. ए ची एकास एक संगती पी शी. आपली ए ची एकास एक संगती क्यू शी पाहिजे. या ठिकाणी ए ची एकास एक संगती बी शी दाखवलेली आहे. म्हणून हे लेखन चुकीचे आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे. जर त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण LMN आहे, तर एकरूप त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची एकास एक संगती लिहा. एकरूप कोनांच्या व बाजूंच्या जोड्या लिहा. आता आपल्याला मागील प्रश्नांमध्ये त्रिकोण आकृत्या दाखवल्या होत्या त्रिकोणांच्या. त्यांचे एकरूप घटक दाखवलेले होते बाजूंचे आणि कोनांचे. आता या ठिकाणी फक्त आपल्याला त्रिकोण कोणते दोन त्रिकोण एकरूप आहेत हे लिहिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला त्यांच्या शिरोबिंदूंची एकास एक संगती लिहायची. तसेच एकरूप कोनांच्या जोड्या लिहायच्या, एकरूप बाजूंच्याही जोड्या लिहायच्या. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात, तेव्हा त्या ठिकाणी आपण त्या एकास एक संगतीने कसे लिहितो हे बघितलेलं आहे. बघा आता या ठिकाणी त्रिकोण एक्स, वाय, झेड एकरूप त्रिकोण LMN. आता आपल्याला लगेच लक्षात येईल एकास एक संगती. आपण कशी लिहिणार आहे? एक्स ची एकास एक संगती कशाशी असणार आहे? एल शी. एक्स ची एकास एक संगती एल शी. वाय ची एकास एक संगती एम शी. आणि झेड ची एकास एक संगती बिंदू एन शी. याचा अर्थ काय? एक्स हा शिरोबिंदूवर जर एल हा शिरोबिंदू ठेवला, वाय या शिरोबिंदूवर एम हा शिरोबिंदू ठेवला आणि झेड या शिरोबिंदूवर जर एन हा शिरोबिंदू ठेवला, तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. बघा या ठिकाणी एल ची एक्स शी, वाय ची एम शी आणि झेड ची एन शी बरोबर आहे. म्हणजे आपण लिहिलेली एकास एक संगती बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला बाजूंच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी एकरूप कोनांच्या जोड्या लिहिताना ज्या शिरोबिंदूवर दुसऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू ठेवल्यानंतर ते दोन त्रिकोण एकरूप होतात. याचा अर्थ त्या शिरोबिंदू जवळ असणारा जो कोन असतो त्रिकोणाचा, तो कोन एकरूप असतो. म्हणून कोन एक्स एकरूप कोन एल. कसं लिहिणार? कोन एक्स एकरूप कोन एल. कोन एक्स एकरूप कोन एल. तसेच कोन वाय एकरूप कोन एम. कोन वाय एकरूप कोन एम आणि कोन झेड एकरूप कोन एन. कोन झेड एकरूप कोन एम. बघा या ठिकाणी एक्स आणि एल. बघा कोन एक्स आणि कोन एल एकरूप आहेत. हे दोन कोन एकरूप आहेत. तसेच वाय आणि एम एकरूप आहेत. कोन वाय आणि कोन एम आणि कोन झेड एकरूप कोन एन आहेत. आता आपल्याला बाजू लिहायच्या आहेत. बाजू लिहिताना या हा जो अनुक्रम आहे त्या अनुक्रमाने जर लिहिलं तर त्या बाजूंच्या जोड्या सुद्धा एकरूप आहेत. हे असे लिहितात बघा. XY बाजू LM शी नेहमी एकरूप असते. XY आणि LM लिहिताना कसं लिहिणार? बाजू XY एकरूप बाजू LM. आता पुढची घ्या.
बरोबर तसंच घ्यायचं अनुक्रमानुसार. YZ एकरूप MN. बाजू YZ बाजू MN. आता या ठिकाणी दाखवते XY एकरूप LM आहे बघा. ही X आणि Y आणि L आणि M बरोबर आहे. बाजू YZ एकरूप बाजू MN. YZ बघा Y आणि Z आणि MN ही सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरी घेताना अनुक्रमे असं लिहितात XZ बाजू XZ एकरूप बाजू LN. बाजू XZ एकरूप बाजू LN. बघा XZ ही X आणि हा Z आहे आणि L आणि N. तर जेव्हा दोन त्रिकोण एकरूप आहे असं दाखवलेलं असतं तर त्यावरून सुद्धा आपल्याला त्यांची एकास एक संगती, एकरूप कोनांच्या जोड्या व एकरूप बाजूंच्या जोड्या लिहिता येतात. आतापर्यंत आपण एकरूप त्रिकोण जेव्हा आपण कोणत्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतात हे पाहिले. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा एकूण त्रिकोणाचे 6 घटक एकरूप असतात. 3 बाजू आणि 3 कोन. त्रिकोण एकरूप हे एकरूप त्याच्या चिन्हाने दाखवलं जातं. आता यावर आधारित काही मी तुम्हाला प्रश्न विचारते. त्या प्रश्नांची उत्तरे मला सांगा. प्रश्न पहिला वाचते मी. हे जे चिन्ह आहे हे टिंबटिंबचे चिन्ह आहे. समानता आणि एकरूपता. हे दिलेलं चिन्ह कशाचं आहे? एकरूपता. कुलश्री. व्हेरी गुड. हे एकरूपतेचं चिन्ह आहे. दुसरा प्रश्न. ज्या रेषाखंडांची लांबी टिंबटिंब असते ते रेषाखंड एकरूप असतात. समान का असमान? ज्या रेषाखंडांची लांबी समान. रसिका पवार. व्हेरी गुड. ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड नेहमी एकरूप असतात. आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. वाचन कसं करतात? त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR असेल तर कोण B शी कोणता कोण एकरूप असेल? कोण Q. व्हेरी गुड. कोण अगदी बरोबर. कोण B शी कोण Q हा एकरूप असेल. अनुक्रमे बघायचं त्याप्रमाणे आपल्याला कोण सांगता येतो. आता या ठिकाणी दिलाय प्रश्न चौथा. जर त्रिकोणाच्या L बिंदूची एकास एक संगती X शी आहे, बिंदू M ची एकास एक संगती Y शी आहे, बिंदू N ची एकास एक संगती Z शी असेल तर त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण त्रिकोण XYZ. काय? त्रिकोण XYZ. यापैकी कोणतं उत्तर? त्रिकोण XZY, त्रिकोण XYZ. त्रिकोण XYZ. कारण L ची X शी आहे, M ची Y शी आहे, N ची Z शी आहे म्हणून LMN त्रिकोण XYZ. आता या पाठामध्ये तुम्ही दोन त्रिकोण एकरूप आहेत
ते कोणत्या एकास एक संगतीने एकरूप आहेत? एकास एक संगतीने ते विशिष्ट एकास एक संगतीने ते एकरूप असतात. त्यावेळेस त्रिकोणाचे तीनही बाजू आणि तीनही कोन एकरूप असतात. आज तुम्हाला मी घरचा अभ्यास म्हणून तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे एकरूप त्रिकोण काढा, आकृत्या काढा किंवा कार्ड पेपरच्या सहाय्याने एकरूप त्रिकोण काढा. त्या त्रिकोणांची एकास एक संगती, एकरूप बाजू व एकरूप कोनांच्या जोड्या लिहा. धन्यवाद. थँक यू.